नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये। स्वामींचा प्रगट दिन आता जवळ येतो आहे, पण त्याच्यासाठी करूया बेसन लाडू। अगदी स्वामींचे आवडणारे हे बेसन लाडू करायला खूप सोपे आहेत। बेसन लाडू करताना काय होतं की तो टाळ्याला चिकटतो किंवा तोंडात विरघळत नाही। त्यासाठी आता मी काही टिप्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। असा खुसखुशीत आणि रवाळ लाडू होण्यासाठी मी व्हिडिओमध्ये ज्या काही टिप्स वापरलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की बघा आणि ही रेसिपी ट्राय करून मला कमेंटमध्ये सांगा। चला तर आपण सुरू करूया। त्यासाठी आपल्याला 400 ग्रॅम बेसन लागेल। बेसन हे अगदी थोडंसं रवाळ पाहिजे, खूपही जाडसर नाही आणि खूपही बारीक नाही। इथे पिठी साखर 350 ग्रॅम घेतलेली आहे। तूप 250 ग्रॅम घेतलेला आहे आणि वेलदोडे पावडर 1 टीस्पून। बेदाणे आवडीनुसार, तुम्ही ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आता त्यातलं थोडं तूप आपल्याला निम्म तूप आपल्याला घ्यायचं आहे। तूप गरम झालं की आपल्याला बेसन टाकायचं आहे। बेसनचे लाडू करताना खूप पेशन्स लागतात, कारण बेसन हे व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे। तर सुरुवातीला आपल्याला हे 5 ते 6 मिनिटं असंच आपल्याला भाजायचं आहे मंद गॅसवर। 5 ते 6 मिनिटांनंतर आपल्याला परत थोडं तूप टाकायचं आहे। परत तूप टाकल्यानंतर 6 मिनिटं परत हे बेसन परत भाजायचं आहे। बेसन भाजताना सतत आपल्याला हलवायचं आहे। हळूहळू बेसनचा कलर बदलत चाललाय। बेसन जसं भाजत येईल तसा तो बेसन भाजण्याचा एक वासही यायला लागतो। तर परत उरलेलं सगळं तूप टाकायचं आहे आणि परत 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे बेसन भाजायचं आहे। साधारण आपण अर्धा किलो बेसन भाजण्यासाठी 30 मिनिटं वेळ लागतो। मीडियम गॅसवर सतत हलवत आपल्याला हे भाजायचं आहे आणि बेसन भाजत यायला लागेल तसा त्याचा गोळा तयार व्हायला लागतो। बेसन हलकं व्हायला लागतं। आता हे बघा, बेसन गोळा झालेला आहे, हलकं झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये थंड दूध अर्धा कप टाकायचं आहे। हीच ती जी ट्रिक आहे ज्याच्यामुळे बेसन लाडू आपल्या टाळ्याला लागत नाही। थंड दूध टाकल्यानंतर पीठ असं उमलून येतं, ज्याच्यामुळे ते बेसन सेपरेट असं रवाळ होतं। इथं आपल्याला वेलदोडे पावडर टाकून घ्यायची आहे। गॅस बंद करायचा आहे आणि वेलदोडे पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता पूर्णपणे हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे। मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे आणि व्यवस्थित हाताने पिठी साखर मिक्स करून घ्यायची आहे। आणि आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत। लाडू वळताना तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही सजावटीसाठी लावू शकता। तूप जरी जास्त झालं तर लाडू बसका होतो, त्यामुळे योग्य प्रमाणात जर तूप टाकलं तर लाडू अगदी व्यवस्थित होतात आणि व्यवस्थित भाजले की तो खमंग होतो। अशा पद्धतीने स्वामींच्या प्रसादासाठी आपले हे बेसनचे लाडू तयार आहेत। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशा छान छान रेसिपीसाठी। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा।